विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। ऑगस्ट क्रांती दिन व युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले। दिनांक 9 ऑगस्ट 2021 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करंगुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करंगुळे, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक खन्ना, राहुल वर्धा, परिवहन सदस्य तिरुपती पारकी पल्ला, गोविंद कांबळे, राहुल गोयल, संजय गायकवाड, यल्लप्पा तुपलदोकर, शाहू सलगर, सुशील मैत्रे, सुभाष वाघमारे, महेश लोंडे, आरमान पटेल, निलेश होटकर, विवेक इंगळे, किरण राठोड, शुभम यक्कलदेवी, रोहन साठे, अभिषेक गायकवाड, राजरत्न जगताप, राजेंद्र शिरकुल, शिंदे काका आदी उपस्थित होते। यांच्यासह इतर उपस्थित होते। सर्व समस्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, योगायोग असा आहे की आज 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे असा नारा दिला होता आणि देशामध्ये क्रांतीची लाट या ठिकाणी उसळली होती आणि त्याचाच एक या ठिकाणी आपण क्रांती दिनाचं या ठिकाणी आयोजन करतो आणि त्याचसोबत आज अखिल भारतीय युवक काँग्रेसची स्थापना सुद्धा 9 ऑगस्ट रोजी झाली होती। आपण पाहतोय आज क्रांती दिनानिमित्त आणि युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त मी सर्व युवकांना एक सांगू इच्छितो की देशामध्ये जी अघोषित आणीबाणी या केंद्र सरकारने आणलेली आहे ती उलटून टाकण्याचं काम जर येणाऱ्या काळात जर कोणी करत असेल आणि ते जबाबदारी कोणावर असेल ती संबंध युवकांमध्ये आणि निश्चितपणानं गेल्या 7 वर्षामध्ये मला अभिमान आहे की केंद्र सरकार असू द्या किंवा तत्कालीन त्यावेळेचं राज्य सरकार असू द्या, या सरकारच्या विरोधात देशामध्ये जर सर्वात जास्त कोणी आंदोलन केले असेल ते सोलापूर शहर युवक काँग्रेसने केले आणि युवक काँग्रेस कायम सोलापूर जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले। त्यामुळे क्रांती घडवण्याची धमक ही फक्त युवकांमध्ये आणि निश्चितपणानं येणाऱ्या 2022च्या या महापालिकांच्या निवडणुकामध्ये सुद्धा निश्चितपणानं युवक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्तांतर झाल्याशिवाय हा युवक स्वस्थ बसणार नाही अशी मला या ठिकाणी ग्वाही वाटते, या ठिकाणी खात्री वाटते आणि पुनश्च एकदा मी सर्व युवकांना या ठिकाणी युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या माझ्याकडून मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो, माझे विचार संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज क्रांती दिनानिमित्त आजचे सोलापूरचे जे हुतात्मा होऊन गेले त्यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या दिवशी राष्ट्रीय युवक काँग्रेसची स्थापना झाली। त्या युवक काँग्रेसच्या स्थापनेबद्दल मी सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। असेच आपले युवक काँग्रेसच्या माध्यमातून चांगल्या आपल्या केंद्र सरकारच्या विरुद्ध आपल्याला असंच त्यांना धडवणं शिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं। आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सत्यजित तांबे पाटील यांच्या आदेशानुसार जे आपल्याला सांगतील येणाऱ्या 2022ला विनोद भोसले म्हणल्याप्रमाणे पुन्हा एकदा काँग्रेसचा पहिले या 5 वर्षाखाली कसं महानगरपालिका काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात येतो तसंच काँग्रेसचा झेंडा यावर्षी
2022ला जास्तीत जास्त युवक काँग्रेसचे कार्यकर्ते 20 ते 25 युवक काँग्रेसचे पदाधिकारी निवडून येतील याची आम्ही गवाही देऊ. तसंच त्यांच्याकडनं आमचा पक्ष श्रेष्ठीकडनं तिकीटही मागून घेऊ व युवक काँग्रेसला जास्तीत जास्त संधी देऊ. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 3 रोजी आणि तसंच युथ काँग्रेसचा स्थापना दिन आज देशाला जास्तीत जास्त गरज युवकांच्या ताकदीची गरज आहे. आज आपला देश घडवू शकतो आणि जातीवाद संपू शकतो हे सर्व युवकांच्या हातात आहे. आज देश जातीवादाच्या दिशेने चाललेला आहे. भाजप एक जातीयवाद पक्ष असून तो आपल्या देशाला जातीयवादाकडे नेत आहे. तर आजच्या युवकांना एवढीच विनंती आहे की आजचा जो देशाचा इतिहास आहे जो BJPने तोडून मोडून जो आजच्या युवकासमोर ठेवलेला आहे, ह्या जो खरा इतिहास आहे तो आजच्या युवकांसमोर आपण सगळ्यांनी आणावं. आज भाजपानं जो जातीयवाद रंग देशाला द्यायचा प्रयत्न केला आहे, तर स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये जो काँग्रेस पक्षाचाच वाटा आहे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सहभाग आहे. जेव्हा काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळी चालू होती तेव्हा याच RSS वाल्यांनी तिरंगी झेंडा ॲक्सेप्ट केला नव्हता, मान्य नव्हता त्यांना, आणि ते RSS वालेच तेव्हा ब्रिटिशांचे तळवे चाटत होते आणि तेच RSS आज आपल्याला देशाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर माझी युवकांना विनंती आहे की खरा इतिहास जो भारताचा आहे आणि खरं योगदान जो काँग्रेसचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे तो सगळा आजच्या युवकांना आपण समोर आणावं. खरी परिस्थिती, खरा इतिहास आणि खरी चळवळ ज्या काँग्रेस पक्षाने केली त्या पक्षाला परत गतवैभव निर्माण करून द्यावी एवढं मी सगळ्यांना सांगतो. आणि देशावर, महाराष्ट्रावर आणि महानगरपालिकेवर परत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आज तुमची गरज आहे, युवकांची ताकद आणि तुमच्या सगळ्यांच्या सहभागाची गरज आहे. तर मी सगळ्यांना युवकांना विनंती करतो की जास्तीत जास्त युवकांनी राजकारणात आणि सहभाग द्यावा एवढी विनंती करतो. विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ.